सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। संभाजीनगरमध्ये घडलेल्या दंगलीचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे। शहराच्या जवळच असलेल्या हर्सुल परिसरातील ओव्हर गावात अज्ञात दंगलखोरांनी दगडफेक केली। यात 6 जण जखमी झाले असून गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। धार्मिक पोस्टर काल कोणीतरी फाडल्यानं गावात आधीच तणाव निर्माण झाला होता आणि आज त्याचं पर्यवसान दगडफेकीत झालं। मात्र पोलीस पोहोचले असून आता गावात शांतता आहे। अधिक तपशील आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गुदामात त्या क्षणात आपल्या बरोबर आहेत। सिद्धार्थ, काय माहिती? विशाल, किराडपुरा भागातील दंगलीनंतर त्याचे पडसाद उमटतील हा अंदाज पोलीस असेल किंवा इतर सगळ्यांना आहे। त्याचे पडसाद सर्वप्रथम उमटले जे आहे हर्सुल गावातील ओव्हर गावामध्ये। मी आता गावाच्या इथेच आहे। आपण बघतोय या ठिकाणी की आतमध्ये आता पोलिसांनी मीडियाला थोडा मज्जाव केला जायला, कारण आतमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। जवळपास काल रामनवमीचं पोस्टर फाडल्यावरून या गावामध्ये 2 गटात तणाव झाला, मात्र तो गावाच्या सामंजस्याने तो मिटला सुद्धा होता। काल मात्र आज सकाळी त्याचं पर्यावसन जे आहे दगडफेकीमध्ये झाले। तुफान दगडफेक झाली, यामध्ये 6 ते 10 लोक जखमी झालेले आहेत। मात्र पोलिसांनी वेळीच या गावात प्रवेश केला आणि पूर्ण दंगेखोरांना पिटाळून लागले। त्यातील 10 लोकांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेलं। आता वातावरण शांत आहे। आपण बघतोय रोजच्या प्रमाणे लोक या ठिकाणी वावरायला लागलेले आहेत। भीतीचं वातावरण संपलेलं आहे। माझ्यासोबत विजय अवताडे आहेत, त्यांनी शांतता कमिटीची एक बैठक आता या ठिकाणी घेतली। दादा, आता कसं वातावरण? आजच शांतता कमिटीची आम्ही ओव्हर गावामधील दोन्ही गटातील समाजातील प्रतिष्ठित लोकांना समोर बोलून घेतलं। काल ज्या पद्धतीने हा जो वाद झाला, काल रात्री मी स्वतः हर्सुल पोलीस स्टेशनमध्ये 10 ते 12 वाजेपर्यंत होतो। पोलीस निरीक्षक देवकर साहेब, आम्ही सर्वांनी एक शांततेचं आव्हान केलं की ज्या सध्या शहराचे वातावरण फार खराब झालेलं आहे आणि कुठेही वातावरण हे खराब होऊ नये, आम्ही शांततेचं आव्हान सुद्धा केलं। आणि आज सकाळी जशी माहिती मिळाली तात्काळ आम्ही पोलीस यंत्रणेला सुचवलं आणि पोलिसांनी येऊन गावामध्ये आता पूर्ण शांततेचं वातावरण आहे। काही मुलांचे डोके फुटलेले आहेत, त्याच्यावर काय कारवाई नक्कीच होईल, पण आम्ही सर्व गावातील दोन्ही गटांना विश्वासात घेतलं आणि शांततेचं आव्हान केलेलं आहे। पोलीस सर्व पथक या ठिकाणी तैनात आहे आणि आम्ही आव्हान करतो की सर्वांनी शांततेत राखावी, कारण की वातावरण आपल्या शहराचं फार खराब आहे आणि त्यामुळे सर्वांनी आपल्याला एक दिलाने एक जीवाने आपल्याला गावात राहायचं आहे। आपल्याला प्रत्येक दिवस आपल्या गावात काढायचा आहे, त्यामुळे आपण आपल्यामध्ये वाद घालू नये, एवढंच आम्ही या ठिकाणी आव्हान केलेलं आहे। निश्चितपणे आता राजकीय पक्ष सगळे वेगवेगळ्या पद्धतीचं आवाहन करतायत, कारण आम्हाला माहित आहे औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगरला आता दंगल परवडू शकणार नाही। दंगलीचा इतिहास या शहराला आहे, मात्र मागच्या अनेक दिवसांपासून तो इतिहास पुसला जात होता। ही छोटीशी घटना होती, ही नियंत्रित घटना होती। पोलीस सक्षम आहेत, पोलीस सर्व ठिकाणी आहेत, त्यामुळे कुणाला घाबरून जाण्याचं कारण नाही किंवा कोणत्याही अफवेला बळी पडू नका। पोलीस आपल्या संरक्षणासाठी समर्थ आहेत। धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या संवादाबद्दल। पुढे पाहूयात, महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा होऊ नये यासाठी हिंसाचार घडवून आणला असा गंभीर आरोप जो तो खासदार संजय राऊत यांनी केला। मात्र महाविकास आघाडीची सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार असंही ते म्हणाले। सध्या तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून आम्ही याला पुरून उरू असंही राऊत म्हणाले। महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये रामनवमीच्या निमित्तानं दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला। काही ठिकाणी तो यशस्वी झाला आणि अनेक ठिकाणी दोन्ही धर्माच्या लोकांनी सामंजस्याची भूमिका घेतली, दंगल होऊ द्यायची नाही। मला माहिती आहे विरोधकाला काय माहिती आहे का, टीकेला आता काही जागा राहिलेली नाही। कोणत्या वेळेला काय स्टेटमेंट करावं हे थोडंसं त्यांच्या डोक्यावर झालेला परिणाम आहे। त्यांना काही ते स्टेटमेंट काय करावं ते भांबवलेल्या अवस्थेत आहे। दंगल कोणत्याही शहरामध्ये कोणत्याच माणसाला नको असते। दंगलीसाठी शहर नाही आहे। माझ्या शहरामध्ये उद्योग यावेत, माझ्या शहराची प्रगती व्हावी यासाठी प्रयत्नशील असं पाहिजे। दंगलीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत का? छत्रपती संभाजीनगर शहरात काल झालेला राडा हा पूर्वनियोजित असल्याचा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला। शिरसाट यांनी राड्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले। अचानक 400 ते 500 तरुण एकाच वेळी तोंडाला रुमाल बांधून कसे काय येऊ शकतात असा सवाल त्यांनी केला। त्यांनी खासदार जलील यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले। जलील यांनी सांगितलेली बटन गँग कोण आहे हे समोर आलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं। रामनवमी दिवशी जाणीवपूर्वक हा राडा झाल्याचा आरोपही त्यांनी केला। काही टोळका तोंडाला रुमाल बांधून गाड्या पटवण्याचा प्रयत्न करते पोलिसांच्या। याचा अर्थ काय होतोय? बरं, सर्वांच्या तोंडाला रुमाल ॲट अ टाईम 10 मिनिटात लोक घरातून रुमाल बांधून तर येत नाही, म्हणून त्यांनी ते प्लॅन केला होता। आपल्याला हे करायचंच आहे हा जो निर्धार त्यांनी केला होता ना,
त्याच्यामुळे ही पूर्वनियोजित दंगल याला म्हणता येईल. आणि ह्याच्या मागे कोण होतं? आता खासदारांनी एकीकडे सांगितलं आहे की बटन गँग म्हणजे नशाच्या गोळ्या खाणारी गँग. खासदारांना सुद्धा एवढी माहिती आहे. त्यातील बहुतेक युवक हे हैदराबादचे आहेत अशी माझी माहिती आहे. म्हणून याला अत्यंत सिरियसली घेतलं पाहिजे. शाहू महाराजांच्या वंशज संयोगिता राजे छत्रपती यांनी केलेल्या पोस्टवरून नवा वाद पेटण्याची चिन्ह आहेत. संयोगिता राजे छत्रपती यांनी नाशिकच्या काराम मंदिराला भेट दिली आणि यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली. यावेळी महंतांनी ही पूजा पुराणोक्त पद्धतीने सांगण्यास सुरुवात केली. यास संयोगिता राजे छत्रपती यांनी विरोध दर्शवत वैदिक पद्धतीने मंत्र म्हणण्यास सांगितलं. तथाकथित महंतांनी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला, मात्र छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्यातील असल्याने मी त्यास विरोध दर्शवला. मंदिरातील महंतांनी पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हटले, मात्र शाहू महाराजांनी कर्मकांडाला विरोध केल्यानं आणि आपण त्या घराण्याचा वारस चालवत असल्यानं त्यास विरोध केल्याचं संयोगिता राजेंचं म्हणणं आहे. पुढे बघूयात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा पराभव करण्यासाठी अजित पवार यांनी ताकद पणाला लावली होती, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे प्रवक्ते नरेश बस्के यांनी केला. रोहित पवार यांनी MCAच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात अभिषेक बोके हे निवडणुकीच्या मैदानात होते, परंतु रोहित पवार यांनी क्लब वर्गातून सर्वाधिक मतं मिळवत विजय मिळवला होता. निवडणुकीच्या काळात पवार कुटुंबातील एक व्यक्ती रोहित पवारांना पाडा म्हणून सर्वांना फोन करत होती, असा दावा त्यांनी केला. आणि आता मस्केंच्या आरोपावर रोहित पवार आणि अजित पवार काय उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे. क्रिकेट कंट्रोल बोर्डाची निवडणूक होती. रोहित पवार त्या ठिकाणी निवडणुकीला उभे होते. आपण माहिती करा, पवार फॅमिलीतील कुठलीही व्यक्ती रोहित पवारांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होते. अजित पवार साहेब आधी आपलं बघा, आपलं घरातलं बघा आणि नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा प्रयत्न करा. सांगा की रोहित पवारांना पाडण्याकरता कुणाकुणाला आपण फोन केले होते, कुणाकुणाला निरोप दिले होते. क्रिकेट कंट्रोल ती जी काही निवडणूक होती मध्ये आधी याची कल्पना लोकांना द्या आणि नंतर आमच्याबद्दल टीका करा. कोण नरेश बस्के? शिवसेनेचे मी ओळखत नाही त्याला, मी त्यांना ओळखत नाही. त्याच्यामुळे असल्या आलतू फालतू स्टेटमेंट करण्याला मी महत्त्वही देत नाही आणि आम्ही कधीच घरामध्ये अशा पद्धतीनं वागत पण नाही. जी भूमिका असते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की अजित पवारची भूमिका जी आत्ता इथं बोलतो तीच मागं देखील असते. अशा पद्धतीनं कधीच माझ्याकडनं तर घडणारच नाही, कारण तो माझ्या कुटुंबातला आहे, माझ्या घरातला एक घटक आहे, माझा पुतण्या आहे, माझा मुलगा असल्यासारखा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी मेळाव्यात दादा भुसे यांचा फोटो झळकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. नाशिकमधल्या शेतकरी मेळाव्याच्या बॅकग्राऊंडला लावण्यात आलेल्या LED वर दादा भुसे यांचा फोटो दिसला. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या छायाचित्रांमध्ये चक्क भुसेंचा फोटो पहिल्या स्थानावर होता आणि याच शेतकरी मेळाव्यात नेत्यांनी भुसेंवर सडकून टीका केली. मात्र सभेच्या LED वर भुसेंचा फोटो दिसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आणि त्यामुळे अनुदानाची मुदत वाढवून द्या अशी मागणी जी आहे ती कांदा उत्पादकांनी केली. गेल्या काही दिवसांपूर्वी कांद्याचे दर घसरल्यानं सरकारने कांद्याला अनुदान जाहीर केलं होतं. या अनुदानाची मुदत 31 मार्चपर्यंत होती आणि त्यामुळे अनुदानाची मुदत संपल्यानं गेल्या 2 दिवसांपासून शेतकरी मोठ्या प्रमाणात कांद्याचा माल बाजार समितीमध्ये आणत असल्यानं आवक वाढली आहे. परिणामी दरात घसरण झाली. 25 तारखेपासून 25 मार्च 31 पर्यंत म्हणजे असे आमचे मार्केटिंगच्या हिशोबाने मार्केट बंद असतात, कारण आम्हाला देशावरची गिराईकी कमी असते आणि पोटचा पण प्रॉब्लेम येत असतो. परंतु असं झालं की मार्केट चालू ठेवल्यामुळे आवक मोठ्या प्रमाणात तयार झाली आणि शेतकऱ्यांनी 31 तारखे शेवट असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये बाजारामध्ये माल आणला. म्हणजे आवक जास्त झाली, आमच्याकडे मागणी कमी आहे. ज्याचा परिणाम असा आला की गेल्या 4 दिवसापासून 200 ते 300 रुपये बाजारामध्ये मोठे घसरण तयार झालेली आहे. शेतकऱ्यांची एवढीच मागणी आहे की शेतकऱ्यांना तुम्ही जो वेळ दिलेला आहे 31 तारखेपर्यंत जी मुदत दिली ते तुम्ही अजून जर वाढून जर दिली तर नक्कीच शेतकऱ्यांचा फायदा होईल असं वाटतं. कोल्हापुरात होणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठा विरोधात नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढला. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढलाय. नागरिकांनी हातात घागरी घेऊन पालिकेच्या दारावर जोरदार घोषणाबाजी केली आहे. त्यामुळे हा पाणी पुरवठा सुरळीत कसा होईल किंवा ज्या पद्धतीने ज्या प्रमाणात तो मिळतोय
ही समस्या कधी मिटेल असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने हा मोर्चा जो आहे तो थेट कोल्हापूर महानगरपालिकेवरती काढला। प्रशासनाच्या माध्यमातून कुठेतरी 24 तास पाणी येतं, कुणाला पाणीच मिळत नाही, कुणाला कमी दाबानं मिळतं, कुणाला अस्वच्छ पाणी येतं आणि यासाठी प्रशासन पूर्णपणे बेशरमरित्या काम करत आहे, सक्षमपणे काम करत नाही। आणि अशामुळे आम्ही ठामपणे सांगतो, जर प्रशासनाने स्वतःच्या गलतान कारभारात सुधारणा केली नाही तर शिवसेनेच्या महिला आघाडीकडून आम्ही त्यांच्या तोंडाला काळं पासल्याशिवाय राहणार नाही। प्रशासनाने त्यावरती विचार करावा आणि जे महत्वाचे आम्ही बाकी कुठल्या खालच्या गोष्टी तुम्हाला सांगत नाही, हे ठोस मुद्देच आम्ही तुम्हाला सांगतोय, यावरती लवकरात लवकर तोडगा काढावा, अन्यथा शिवसेना महिला आघाडी महानगरपालिकेवरती अतिशय गंभीररित्या आंदोलन करेल आणि महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला अधिकाऱ्यांना काळं फासल्याशिवाय राहणार नाही। यानंतर पाहूयात, आपण दुकानातून आणलेली मिठाई खात असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा। तुमच्या मिठाईचं टेस्टिंग चक्क उंदरांकडून होत आहे। तयार करून विक्रीसाठी काचेत ठेवलेल्या मिठाईवर उंदीर फिरत असल्याचं समोर आलंय, तसा व्हिडिओ समोर आला आणि हा धक्कादायक व्हिडिओ पालघरमधील बोईसरच्या बेटेगाव परिसरातील द्वारका या दुकानातला आहे। या व्हिडिओमुळे दुकानदारांकडून ग्राहकांच्या जीवासोबत खेळ केला जात असल्याचं उघड झालंय। तर या सगळ्या घटनेमुळे अन्न आणि औषध प्रशासनाने दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। पुढे पाहूयात बातमी अशी की शेतकरी तरुणाशी विवाह करण्यास मुली नकार देतात आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मुलांचं लग्न थांबलंय। ही स्थिती बदलावी यासाठी शेतकरी मुलाशी विवाह करणाऱ्या वधूला शेतकरी अर्धांगिनी योजनेअंतर्गत 5,555 रुपयांच्या रोख रकमेसह संसार उपयोगी वस्तू दिल्या जाणार आहेत। दरेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच दरगुडे यांनी ही योजना जाहीर केली आहे। गावामध्ये कमीत कमी 55 ते 50 असे नवरदेव असतील का त्यांची आजही लग्न नाही। बरेच मुलांचं शिक्षण बघितलं तर काही ग्रॅज्युएट आहे, काही 12वी झालेले, काही 10वी झालेले। तर या ठिकाणी निश्चितपणाने मुलगी देता का हा एक प्रसंग या गावावरती ओढवलेला आहे। गावचा प्रमुख या नात्याने जर आपण याच्यामध्ये थोडी संकल्पना जर तयार केली का लोकांना थोडंसं 5,555 रुपये असतील किंवा त्यांच्या संसारामध्ये उपयोगी येणारे थोड्याशा वस्तू असतील तर ते ह्या जर दिल्या तर ज्या गरीब व्यक्ती त्यांची परिस्थिती नाही तर त्यांना आपण थोडंसं मदत केली तर ते त्या शेतकरी मुलाला ती मुलगी देऊ शकतात। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ग्रामीण पुरवठा योजना मंजूर करण्यात आली। या योजनेच्या कामाचा शुभारंभ आमदार संजय सावकरे यांच्या हस्ते झाला। धुळ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सोनोग्राफीसाठी येणाऱ्या रुग्णांचे हाल होत असल्याचं वास्तव समोर आलंय। इथं एकच मशीन असल्यामुळे रुग्णांवर तासनतास टाटकळत बसण्याची वेळ आली। फक्त धुळे जिल्ह्यातूनच नव्हे तर अंमळनेर, पारोळा, चाळीसगाव, मालेगाव इथून देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी इथे येत असतात आणि त्यामुळे मशीनची संख्या वाढवण्याची मागणी केली जाते। धाराशिव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची सहकारी पतसंस्थेत पगारातून पैसे कपात होतात। पाण्याच्या शोधात आलेल्या काळविटाला जुन्या पुणे मुंबई हायवेवर अज्ञात वाहनानं धडक दिली आणि या अपघातात काळविटाचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाते। बीडच्या धारूर तालुक्यातील शिवपार्वती साखर कारखान्यावर सीबीआयने छापा टाकला। दरम्यान बोगस कागदपत्रांच्या मदतीने तासगावकर कुटुंबियांनी बँकेतून 106 कोटींचं कर्ज काढलं असून या प्रकरणी सीबीआयला पूर्ण सहकार्य करणार असल्याचं संचालक पांडुरंग सोळुंके यांनी स्पष्ट केलं। भुसावळ रेल्वे स्टेशनवर धावत्या रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रवाशाचा जीव आरपीएफ जवानानं वाचवला। तातडीनं धाव घेत त्याला खेचल्यानं प्रवाशाचा जीव वाचला। भुसावळमधील 660 मेगावॅट क्षमतेच्या वीज प्रकल्प संचाचे बाष्पक
प्रदीपन यशस्वीरित्या संपन्न झालं। महानिर्मितीचा 660 मेगावॅट क्षमतेचा हा चौथा संच आहे। यापूर्वी कोराडी इथे प्रत्येकी 660 मेगावॅटच्या 3 संचांमधून वीज उत्पादन सुरू करण्यात आलंय। पालघर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। पालघर इथल्या मेडवन घाट इथे कंटेनरचा अपघात झाल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली। मुंबईसह राज्यातील वीज दरवाढीचा बॉम्ब लवकरच फुटणार आहे। त्या पार्श्वभूमीवर वीज आयोगाचे वीज दराचे आदेश तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून त्याबाबत लवकरच आदेश जारी केले जाणार आहेत। मात्र याच प्रस्तावित वीज दरवाढीला महावितरणच्या माजी अभियंत्यानेच औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिलंय, तर प्रस्तावित वीज दरवाढ रोखण्याची विनंती या याचिकेत करण्यात आली आहे। दौंड रेल्वे स्थानकात झालेल्या केंद्रीय रेल्वे सुविधा समितीच्या वतीनं स्थानकाची पाहणी आणि बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या बैठकीला सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांना बोलवण्यात न आल्यानं दौंड शहरातील रेल्वे प्रवाशांचे प्रश्न मांडता आले नाही आणि या विरोधात सोलापूर रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य रोहित पाटील यांनी निवेदन दिलं। संगमनेरच्या दरेवाडी ग्रामपंचायतीने अनोखी शेतकरी अर्धांगिनी योजना सुरू केली आहे। शेतकरी मुलाशी लग्न केल्यास मुलाला 5,555 रुपये रोख आणि संसार उपयोगी साहित्य दिलं जाणार आहे। ग्रामस्थांकडून या योजनेचं स्वागत करण्यात आलं। शाहू महाराजांच्या वंशज संयोगिता राजे छत्रपती यांनी केलेल्या पोस्टवर नवा वाद पेटण्याची चिन्ह आहे। संयोगिता राजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळारा मंदिरात भेट दिली, त्यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली आणि यावेळी महंतांनी पूजा पुराणोक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली। यास संयोगिता राजे छत्रपती यांनी विरोध दर्शवत वैदिक पद्धतीने मंत्र म्हणण्यास सांगितले आणि त्यांनी या संदर्भात पोस्ट केली। कोल्हापुरात केएमटी कर्मचारी संपात उतरले। 7व्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आणि यामुळे शहरातील बस सेवा पूर्णतः बंद आहे। मुंबईत आजपासून महिनाभर 15% पाणी कपात केली जाणार आहे। जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे शहर आणि उपनगरांमध्ये ही पाणी कपात केली जाईल। छत्रपती संभाजीनगरमधील राडा पूर्वनियोजित असल्याचा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे, तर खासदार इम्तियाज जलील यांच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। जलील यांनी बटन गँग मागे कोण आहे याची माहिती पोलिसांना द्यावी असं ते म्हणाले। छत्रपती संभाजीनगरमधील राड्यानंतर आरोपींची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली। किराडपुरात भागात राडा करणाऱ्या 500 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे। या समाजकंटकांना अटक करण्यासाठी पोलिसांनी 10 पथकं स्थापन केली होती। या जाळपोळीत सुमारे 3 कोटींचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला। मुंबईतल्या मालवणमध्ये ब्रेकनंतर पाहूयात। पाढे म्हटलं की मुलांच्या डोक्यावर आठ्या पडतात। पाढे पाठ करणं हा मुलांसाठी कंटाळवाणा प्रकार असतो, मात्र जळगाव जिल्ह्यातल्या शाळेनं यावर एक अनोखा मार्ग काढला। संगीताच्या ठेक्यावर पाढे या शाळेत पाठ केले जात आहेत। पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा खुर्द इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या शिक्षकांनी हा उपक्रम राबवला। शाळेतील शिक्षकांनी राबवलेल्या उपक्रमाची परिसरासह तालुक्यात जोरदार चर्चा। जी तारीख असेल त्या तारखेपासूनचा पाढा म्हटला जायचा। मग वर्ग पहिली असेल किंवा वर्ग 4थी पर्यंतचे प्रत्येक वर्गाला तारखेनुसार पाढा दिला जायचा आणि तारखेनुसार विद्यार्थी पाढे पाठ करून यायचे आणि हळूहळू त्यांच्या मनामधली ही भीती दूर होत गेली आणि आता आम्ही संगीतमय पाढे घेतोय। कारण की याचं कारण असं आहे, पारंपरिक पद्धतीने जर गणिताचा पाढा पाठ करायचं म्हटलं तर मुलं कंटाळतात, पण तोच जर लाऊडस्पीकरवर आपण संगीतमय पाढे लावले तर मुलं थोडंसं त्यांचं मनोरंजन होतं आणि मनोरंजनातूनच पाढे पाठवतात। विद्यार्थ्यांना सर्व 1 ते 4च्या विद्यार्थ्यांना पाढ्यांचा सराव व्हावा आणि त्या सरावातून विद्यार्थ्यांचे पाढे पाठांतर होऊन जातात आणि त्या पाढ्यांमुळे गणित विषय त्यांना अतिशय सोपा जातो। या उद्देशाने आम्ही दैनिक परिपाठामध्ये पाढे संगीतमय पाढे घेत असतो। आज बीकेसीतल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन पार पडतं आणि या सेंटरच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला रामनवमी निमित्त नीता अंबानी यांनी पारंपरिक पूजा केली। हे सांस्कृतिक कलादालन जे फक्त भारतीयच नाही तर परदेशी कलाकारांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतं। यानंतर महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।